ज्ञानदा परिवाराच्या वतीने हसरतों के चिराग जलने लगे। वो क्या आगे महफिल में हमारे हसरतों के चिराग जलने लगे और ये दीवारों को भी शायद इंतजार था उनका। ये दीवारें भी खुशियां मनाने लगे, ये दीवारें भी खुशियां मनाने लगे। आजचे सन्माननीय, त्यांना सत्कार मूर्ती वगैरे शब्द खूप कमी आहे, पण आज पुरस्कार ज्यांना आज प्रदान झाला असे नितांत आदरणीय डॉक्टर अभय बंग, आणि माझ्या मनातली भावना आहे की त्यांचं नाव एकट्याचं नाव कधीही घेता येत नाही, घेता येता कामा नये। हा एक न सुटणारा समास आहे, वेगळा न होणारा, तो म्हणजे डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग, एक अद्वैत आहे। असे आजचे आपले सन्मान मूर्ती मगापासून अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने चालू असलेल्या आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष वसंतराव गोरंटीवार आणि अर्थातच उपस्थित सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, खूप मनापासून आधी मी ज्ञानदा आपलं हे गुरुकुल, बाबांसारख्या अजब अफाट आकाशाला पण गवसणी घालणाऱ्या माणसाच्या नावाने असलेला हा पुरस्कार, त्याची समिती, सर्व संयोजक माननीय उपलेंचवार सर, खूप मनापासून मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो। मी नुसते आभार बिभार म्हणत नाही, तसा मराठीमध्ये आभार शब्दाला काही फारसा अर्थ नाही, आणि मित्रांच्या मध्ये तर आपण आभार म्हटलो तर मित्र म्हणतो नीट बोले, मी नीट लक्षात ठेवून कृतज्ञता व्यक्त करतोय। माझा शब्द कृतज्ञता आहे। आज मला इथे बोलवल्याबद्दलची कृतज्ञता आहे। हा पुरस्कार माझ्या हस्ते डॉक्टर अभय बंग यांना द्यावं असं माझ्याकडे काही नाही। त्यांचं कर्तृत्व, त्यांचं योगदान, त्यांनी मांडलेले विचार, आणि डॉक्टर बंग आयुष्यामध्ये संकट पण आली तर त्याचं पण त्यांनी रूपांतर समाजाच्या कल्याणामध्ये केलं, ते सर्वच थोर आहे। तेव्हा बाबांच्या नावाने असलेला पुरस्कार आणि द्यायचा डॉक्टर अभय बंग यांना, याच्यातच माझा तुम्ही फार मोठा सन्मान केला, म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो। मला सुदैवाने या गोष्टीचं भान आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये माणसाचं जेव्हा 1 युनिट सन्मान असतो तेव्हा 10 युनिट जबाबदारी असते। ज्याला ती कळत नाही त्याचीच फक्त छाती फार फुगून येईल की मी किती लय शाणा लागून गेलो। पण इथे तुम्ही बोलवून, आणि मी खूप मनापासून, ज्याला तो शब्द अपुराच आहे असा सन्मान, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतोय, तेव्हा मलाही भान आहे की बहुधा हे तुम्ही समितीने मला पण दिलेलं उत्तेजनार्थ बक्षीस आहे। पूर्वी टीव्हीवर एक सुरभी नावाचा कार्यक्रम व्हायचा, सिद्धार्थ काक नावाचा अतिशय उत्तम कॉम्पियर आणि रेणुका शहाणे ॲट हर बेस्ट, म्हणजे कमालीची सात्विक, त्या कार्यक्रमाला सर्व कमालीच्या सात्विकतेचा स्पर्श असायचा। आणि कार्यक्रमामध्ये काहीतरी कोडी, आधीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारले, या कार्यक्रमामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये त्याची पारितोषिकं दिली जाणार आहे। त्यामध्ये सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे कधी कधी ते समोर असा हंडा ठेवलेला असायचा, आणि कार्यक्रम संपताना मग कोणाला तरी बोलवलेलं असायचं की त्यांनी त्या हंड्यात हात घालून बाहेर काढ, ज्याचं नाव निघेल त्याला पारितोषिक।
ते दोघं लक्षात ठेवून कधी कधी लहान 8-9 वर्षाच्या मुलाला बोलवायचे की आज तुझ्या हस्ते काढते. माझी भावना आहे की माझं आजचं इथली उपस्थिती याशी त्या 8-9 वर्षाच्या लहान मुलासारखी आहे की तुझ्या हस्ते काढ. डॉक्टर अभय बंग यांना दे. मला जबाबदारीची जाणीव आहे आणि एवढ्या गोष्टीची मात्र खात्री आहे की असं याच्या हस्ते द्यायला बोलवला याचा कधीही पुनर्विचार करावासा वाटण्यासोबत माझ्या हातून काहीही कधीही घडणार नाही. म्हणजे सन्मार्गाने चालणे, सत्याच्या रस्त्यावरनं चालणे आणि नो मॅटर व्हॉट त्याचा जो अर्थ कळलेला आहे सत्याग्रहाचा, की शुद्ध बुद्धीने आपल्याला जो सत्याचा रस्ता वाटतो त्याच्यावरनं चाल. त्या रस्त्यावर तुझ्या वाट्याला वेदना आल्या तर दुसऱ्या कोणालाही दोष देऊ नकोस, पण तुझ्या वेदनांमधून तू अन्याय दाखवून दे. तेवढं मित्र माझं तुम्हाला वचन आहे की मी पण ह्याच रस्त्यावरनं चालत राहील. म्हणून तुम्हाला पण विनंती करेन की आपण सगळे आपापल्या आयुष्यात त्याच रस्त्यावरनं आपण चालत राहू. तेव्हा मी खूप मनापासून म्हणतोय की बोलवलं ह्याबद्दलची विलक्षण कृतज्ञता आहे. मला वाटतं की बंग दाम्पत्य दोघही सर्व प्रकारच्या पारितोषिकांच्या पलीकडे गेले. कोणीतरी दुसरी माणसं कदाचित असतील की बक्षिसांनी मोठी होतात. काही माणसं अशी आहेत की ज्यांच्यामुळे बक्षिस मोठी होतात. आणि सर्वार्थाने महाराष्ट्राचं भूषण असलेले दोघही दाम्पत्य आज व्यक्ती म्हणून डॉक्टर अभय बंग यांना आहे. हा त्यामध्ये आपल्या सगळ्यांचीच भावना आहे की सन्मान आपला पण आहे. बाबांचंही नाव असं कानालाच हात लावावं लागतो बाबांचं नाव निघाल्यावर. मगाशी ते बोलत होते तेव्हा सुद्धा मला एकामागून एक सहज काही कविता आठवत होत्या त्यांच्या. माझ्या शरीराने सुद्धा तरुण असण्याच्या वयात जेव्हा भारताचा आपल्याला कार्यकर्ता व्हायचा असंच करिअर ठरलं. करिअर काय की आपल्याला देशाचा कार्यकर्ता व्हायचा. तेव्हा मला अनेक दुपारी अशा लक्षात आहेत की ज्वाला आणि फुले पाठच करत बसलो होतो आणि त्याच्यासाठी काही कृत्रिम एफर्ट पण करावा लागला नाही. असे आग आहे सगळे शब्द, म्हणजे असं धगधगता अंगार आहे असे. तुम्हाला अभय बंग थांबल्या त्यांचं बोलणं संपवतानाच्याकडे सांगत होते की नवी वाट शोधणे किंवा आव्हानं अंगावर घेणे ते तुमची तुम्हाला वाट सापडो. तुम्हाला बाबांच्या कवितेतली ओळ आठवत होती, निबिडातून नवी वाट शोधण्याचं आव्हान जीवनाकडून प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा तरी मिळतं. जे ते स्वीकारतात ते धन्य होय. आपल्या समोर असतंच आव्हान आणि रुळलेली वाट चालायची का जीवनाकडनं येणारं नवं वाट शोधण्याचं आव्हान स्वीकारायचं. त्याच कवितेच्या मग शेवटाकडे बाबा म्हणतात संकट सोचताना संकट येतात माणसावर. बाबांची ओळ आहे, कड्यावरून कोसळताना आता मला कधी कापर भरत नाही. कड्यावरून कोसळताना आता मला कधी कापर भरत नाही, कारण माझ्यातला सागर सतत गर्जनाच करत असतो. मला आता सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. मी दुपारी अनेक वयाच्या 15-16व्या वर्षी ज्वाला आणि फुले वाचणे, पाठ करणे अशातच आपोआपच गेल्या. त्यामुळे मला उपलेंचर सरांनी जेव्हा विचारलं फोनवर असं असेल याल का, तर त्याला चांगल्या हिंदीतले शब्द आहेत, आपका हुकुम सर आखो पर. विचारताय काय? ऑफकोर्स इन हे तीर्थक्षेत्र आहे आणि इतकी चांगली संधी तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्याची आणखी वेगळी कोणती मिळणार आहे. बाबांच्याच एका महान कवितेचं शेवट आहे, शेवट. तेव्हा त्या वस्तीच्या वेशीवर उभेल शाश्वत, माझ्या आत्म्याच्याही वेशी उभारणारा स्फिंक्स अभयहस्त, आणि उभारून आपल्या अभयहस्ताने उद्घोषत राहील जगाच्या अंतापर्यंत, इथे ज्ञान गाळतं घाम, विज्ञान दानव शरण नाही. इथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही. इथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही. अशी कविता त्यांची. आणि ती वाचताना आपोआप पाठ होताना सुद्धा मला वाटलं की आनंदवनाचं वर्णन आहे. इथे रस्त्याच्या या बाजूला मी आज प्रथमच आलो, पण इथपासून सगळ्या त्या हेमलकसापर्यंत
आता बाबांचे दोघं सुपुत्र, त्यांच्या सुना, आता त्यांचे सुपुत्र, म्हणजे हवीच असली देशाला घराणेशाही तर ती बाकीच्या घराण्यांची नसली तरी परवडेल, सत्ताच उपभोगणाऱ्या. पण हे अख्खा आमटे घराण्याने जे बाबा साधनाताईंपासूनची जी तशाच परंपरेमध्ये भारत देश पवित्र आणि तीर्थक्षेत्र ठरावा, ती ही सुरुवात आहे. आणि माझ्या मनामध्ये कमालीची श्रद्धा आहे त्याबद्दल, म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतोय की आनंद आहे आज बोलवलं याबद्दल. अभय बंग यांनी तसं बोलताना जरा चटका लावून जाईल असा केलाच उल्लेख. गेली अनेक वर्ष मी मृत्यूच्या छायेत वावरतोय म्हटले. देव पण काय घडवून आणतो की त्यांना हृदयरोग घडवून आणला. बाकीचे अनेक जण बहुधा थकून दमून आता सगळं मी कसं सांभाळून करीन असं म्हणून उरलेलं जीवन काढतात. त्यांनी त्याचं पण बनवलं ते पुस्तक. आता मला लक्षात पण नाही त्याची किती 20, 22, 25वी आवृत्ती असेल, पण लक्षावधी जणांना जगण्याचं बळ दिलं. म्हणजे तो माझा साक्षात्कारी हृदयरोग अर्थात मी पण वाचलेला आहे आणि सुदैवाने असा काही मला हृदयरोग होण्यापूर्वी वाचलेला आहे. पण ठिकठिकाणी माणसं भेटतातच, काही संदर्भ नसला तरी भेटतात की त्यांना काहीतरी असं झालं, ते वाचण्यामध्ये आलं. तेच केवढं मोठं पारितोषिक आहे, केवढं मोठं काम आहे ते. दुःखाचं पण रूपांतर पुस्तकाच्या माध्यमातून हजारो लक्षावधी जणांना बळ द्यायला केलं. शक्यतो अगदी थोडक्यात एक सांगतो हा किस्सा. व्यक्तिशः मला जर कोणी विचारलं की तुला मिळालेला सगळ्यात उत्तम पुरस्कार कोणता, आनंदाची गोष्ट आहे की मला काही फारसे मिळालेले नाही, ती आनंदाचीच गोष्ट आहे, नकोच आहे. पण समजा कोणी अगदी कॉर्नर करून विचारलंच तर आमचे जे उचापत्या चालतात, आंदोलनं चालतात, प्रवास चालतात, त्याच्यात इचलकरंजीला पंचगंगेच्या घाटावरच एक सभा होती. त्यावेळी राज्यातलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालू होतं. IASचा राजीनामा देऊन मी त्या कामामध्ये होतो. त्याची सभा होती लोकांसमोर. आता जे वाटलं शुद्ध बुद्धीला योग्य ते बोललो केलो. सभा संपली. थोडे कार्यकर्ते आसपास होते. त्यांच्या गर्दीमधून असं बाजूला करत एक माणूस पुढे आला. मला शेकहँड पण केला आणि असं नमस्कार केल्यासारखं तो मी स्वीकारत नाही. हे ज्ञानोबा तुकोबाचे संस्कार आहेत. एकमेका लागतील पायी रे, तुकारामाच्या अभंगातली ओळख, खेळ मांडली येला वाळवंटी घाई, एकमेका लागतील पायी रे. म्हणजे आपण परत करायचं असतो नमस्कार. ईश्वर सगळ्यांमध्ये आहे, त्याच्यात उच्च नीचता नाहीये. तोच विठोबा आहे, तोच ईश्वर आहे. आपण पण नमस्कार करायचा असतो. तर मी त्या माणसाला विचारलं, अहो काय झालं दादा? तो माणूस मला म्हणला की जीवनाला कंटाळून मी आत्महत्या करायला आलो होतो आणि नदीत उडी मारून जीव द्यावा, त्यावेळी तुमचं बोलणं चालू होतं. जरा म्हणलं काय जीवच द्यायचं, हे बोलणं संपल्यानंतर जीव देऊ. तर ऐकल्यानंतर खात्री पटली की जीवन अजूनही जगण्याच्या योग्यतेची गोष्ट आहे. माझ्या डोक्यातून आत्महत्येचा विचार गेला. हे मी मानतो पारितोषिक सर्वात मोठं. असं त्यांनी लक्षावधी जीवनांना केलंय असं म्हणतो मी. एक गांधीजींची एक पत्रकार मुलाखत घेत होती. महिला पत्रकार होत्या. त्यांनी विचारलं की तुमच्या जीवनाचं ध्येय काय? तर गांधीजींचे मूळ शब्द होते, आय वॉन्ट टू वाईप आउट एव्हरी सिंगल टीयर फ्रॉम एव्हरी सिंगल वीपिंग आय. अश्रू भरल्या प्रत्येक डोळ्यातनं मला प्रत्येक अश्रू पुसायचंय. तर जेव्हा हे भारत मातेचा आपल्याला कार्यकर्ता व्हायचं असं सुदैवाने वयाच्या 16व्या वर्षी स्वप्न पडलं मलाही. आणि जशी ही माती समजावून घेत पुढे सरकायचा प्रयत्न केला, तितके जास्त गांधीजी कळल्यासारखे वाटायला लागले. त्यावेळेला मनात हे पुन्हा पुन्हा वाक्य यायला लागलं. मग वाटलं की गांधीजी स्वप्न पाहू शकतील, अश्रू भरल्या प्रत्येक डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसू. मला एक जरी पुसता आला तरी धन्य आहे की आपण, की मला माझं काम करताना जे काही मी जगतोय त्याच्यामध्ये जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. की आपलं आयुष्य धन्य केव्हा झालं? अर्थ सापडला, आयुष्याचा अर्थ सापडला. सुदैवाने आपल्या म्हणींनी तर त्याचं फारच फार सोपं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
जिसमें मुलाओगे उस जैसा. आम्ही जर म्हणालो आयुष्याला काय अर्थ नाही, तर आयुष्याला काही अर्थ नाही. आम्ही जर म्हणालो की गोरगरिबांमध्येच ईश्वर आहे, त्या ईश्वराची नरनारायणाची सेवा करणं हा माझ्या आयुष्याचा अर्थ आहे, तर तो माझ्या आयुष्याचा अर्थ आहे. पण मला माझ्या कामातून जर एक जरी अश्रू पुसता आला तर माझं जीवन धन्य झालं. माझ्या परीने जमणारे जे छोटं शैक्षणिक काम करतोय मी, त्याच्यात आम्ही आता ही प्रार्थनाच बनवली, ही प्रार्थना बनवली. तासांची सुरुवात उपासनेने, शेवट प्रार्थनेने आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करताना एक व्रत घेतल्यासारखं आहे. सगळ्याचं भाषण इथे नाही देत बसत. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की मी इथे जेव्हा येतो, ज्ञानदा, हे गुरुकुल, वापरले जाणारे शब्द, सर्व आश्रमीय जीवन पद्धती, हे सर्व गांधीजी विनोबांच्याकडून चालत आलेलं. तिकडे माझ्या परीने जमणारं पण मी तेच करतोय. मला खूप साम्य जाणवलं त्याच्यामध्ये. आपलं हे ज्ञानदा वसतिगृह म्हणतं सरकारचं अनुदान घेणार नाही. मी माझं काम करताना पण सरकारचं अनुदान घेत नाही, दिलं तरी घेत नाही. कधी सरकारला 4 आणे मागायला पण गेलो नाही, आणि मागायला तुम्ही सोडा, दिलं तरी घेणारच नाही. समाजच एकत्र उभा राहायला पाहिजे. समाजाच्या शक्तीमधून ते काम उभं राहायला पाहिजे. हीच पुढच्या कामाची दिशा आहे. माझ्या पण सुदैवाने लहानपणी मला विनोबांच्या बद्दल विलक्षण आकर्षण वाटलेलं होतं. आणि मग असं कार्यकर्ता होऊन तर आपण देश समजावून घेऊ, आणि ठिकठिकाणी अनेक तळमळीचे कार्यकर्ते जे काम करतायत तिथे तिथे जाऊन त्यांच्याकडनं शिकू. म्हणून पार आणीबाणीचे दिवस होते 1976. तर आम्ही एक महाराष्ट्राचा दौरा आखला, आणि अशी महाराष्ट्रातली वेगवेगळी, ज्याला गांधीजींनी शब्द कार्यकर्त्यांचं मोहळ तेव्हाही होता, आजही आहे, आजही आहे. भोवती वाटायला परिस्थिती कितीही निराशेची वाटली तरी मी तर अशा तरुण पिढीच्या मुली सहवासातच असतो की ज्यांना अजूनही भारत मातेची सेवा करण्याची स्वप्न पडतात, आणि ते प्रशासन असो अथवा अन्य कोणतंही माध्यम असो त्यातून कामाला उभे राहतात. त्यामुळे ध्येय वेडे साने गुरुजींची धडपडणारी मुलं आजही आहेत. तर असे आम्ही ठरवलं की योजना करून पवनारला पोचायचं, विनोबांना भेटायचं. माझ्या मनातली प्रतिमा होती एक आधुनिक ऋषी. विनोबा म्हणजे कोण? एक आधुनिक ऋषी. आपण प्राचीन उपनिषदांच्या वगैरे कहाण्या ऐकतो, त्या सगळ्यामध्ये ऋषी माहिती नसतात. असतो कसा ऋषी, दिसतो कसा? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, कसा असतो, दिसतो कसा, बोलतो कसा? तर आमच्या मनात प्रतिमा होती की ते विनोबा म्हणजे तसे आधुनिक ऋषी. भेटायला गेलो. आश्रमात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. आश्रमाच्या शिस्तीनुसार सर्व सामसूम शांत. आमचं पण काम अत्यंत साधं सात्विक जो आहार आहे तो करून, पण वेळच्या वेळी लवकर निजे लवकर उठे, त्याशी विद्याधन संपत्ती भेटे, ही आश्रमीय जीवन पद्धती, आध्यात्मिक जीवन पद्धती. पहाटे 4ला उठायचं. आणि विनोबा मौनात होते, पण त्यांनी आम्हाला वेळ दिला. आम्ही 10 जण होतो. आम्ही कोण 10 कार्यकर्ते भेटायला गेलो होतो. 4:30 पहाटे 4:30ची वेळ. विनोबांनी पाटीवर लिहून सांगितलं कोण 10 जण द्या. आम्ही 10 नावं लिहून दिली. ते त्यांनी असं वाचलं, काय म्हणजे नजर फिरवली, आणि पाटीवर खाली शब्द लिहिले की 10वा कोण, 10वा कोण. तर मला वाटलं की असं का होतंय, नावं 10 लिहिलेली आहेत ना तिथे, आणि तुम्ही काय 10 कुठलं नाव लिहायचं राहिलं का? म्हणून आम्ही एकदा पाटीत तपासली, तर नाही, 10 जणांची नीट पाटी तपासली. तरी विनोबा, ज्यांनी विनोबांचं बालकासारखं हास्य पाहिलं असेल त्यांना ते चित्र डोळ्यासमोर येईल. असं लहान मुलासारखं हसत पण अशी बोट दाखवत राहिले, 10वा कोण. माझ्या पण मनामध्ये क्षणभर प्रश्न आला की वय झालं का काय? लिहिली आहेत ना 10 नावं, आता काय कळेना झालं का काय? ते लिहिली आहेत ना 10 नावं. तर विनोबांनी असं 2-3दा झाल्यावर परत हसत बसले, आणि मग त्यांनी त्या पाटीवर खाली लिहिली उपनिषदांमधली ओळ, ती आहे को दशमहा. असे शब्द लिहिले, को दशमहा. एक ऋषी आपल्या 10 शिष्यांना एक काम सांगतात, जा एवढं करून या. अट ही आहे की जायचं पण 10 जणांनी, यायचं पण 10 जणांनी, करायचं ते सर्व काम एकत्र करायचं. मग ते 10 जण वेगवेगळी संकट पार करताना, कामं करताना ठरवतात की प्रत्येक काम झालं की मोजून पाहायचं की 10 जण आहेत का. वाटेमध्ये प्रचंड मुसळधार पावसानंतर दुथडी वाहणारी नदी येते, तिच्यामध्ये पोहत 10 जण पार करतात. तर त्यांना पाहायचंय की 10 आले का, मागे कोणी राहिला नाही ना, आणि गेला तर नाही ना, म्हणून मोजतात. आणि जो तो मोजतोय तो 1 2 3 4 5 6 7